मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा जे विद्यार्थी मिळवणं अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे। कारण की पेपर होऊन या ठिकाणी 2 ते 3 महिने या ठिकाणी होत आलेले आहे। एक लक्षात ठेवा, अजूनही या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला नाही आहे, कडाप या ठिकाणी लागलेला नाही आहे। तर आतापर्यंत जे चालकचा या ठिकाणी ड्रायव्हरचा कडाप या ठिकाणी लागला आहे आणि लिपिकचा कडाप या ठिकाणी लागलेला आहे। फक्त शिपाई हमाल फरादचा या ठिकाणी कटाप लागायचा या ठिकाणी बाकी आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा कडाप कधी लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि शिपाई हमाल फरादचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, यावर एक व्हिडिओ बनवतो आणि मी तुम्हाला याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं कडाप कमी जाणार आहे त्याचं पण कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि काही विद्यार्थ्यांचे नॉर्मल आहे, जे काही विद्यार्थ्यांचे मार्क पण या ठिकाणी वाढणार आहे। लक्षात ठेवा, कोणकोणते विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे, कोणकोणते विद्यार्थ्यांचे मार्क घसरणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद लिपिक आणि चालक या पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी लिपिकचा या ठिकाणी कडाप लागला आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये। तर कडाप या ठिकाणी जास्त हाय गेलेला आहे। एक लक्षात ठेवा, मर्यादेपेक्षा कडाप या ठिकाणी लिपिकचा जो आहे हा या ठिकाणी जास्त गेलेला आहे। आणि चालकचा जो कडाप आहे, मी तुम्हाला चालकचा कडाप याच्या अगोदर सांगितला होता, जेवढा काही कडाप मी तुम्हाला सांगितला होता तेवढा काही कडाप या ठिकाणी चालकचा गेलेला आहे। एक लक्षात, लिपिकचा जो कडाप हा या ठिकाणी जास्त गेलेला आहे। एक लक्षात ठेवा, तर मर्यादेपेक्षा जास्त कडाप या ठिकाणी लिपिकचा गेलेला आहे। आणि मी तुम्हाला याच्या अगोदर चालकचा कडाप सांगितला होता, चालकचा जो कडाप हा 13 ते 16च्या दरम्यान मी तुम्हाला कडाप सांगितला होता चालकचा। आणि चालकचा जे विद्यार्थी मित्रांनो 16 या ठिकाणी कडाप गेलेला मुंबई उच्च न्यायालयाचा। आणि त्याचबरोबर जे काही या ठिकाणी नागपूर खंडपीठ आहे छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे तिथं फक्त 17वर गेला। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण जेवढा तुम्हाला कडाप सांगितलं होतं तेवढं काही लागला। आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं रिझल्ट ह्या तारखेपर्यंत लागणार आहे आणि त्या तारखेवर जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागलेला आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी बाकी आहे। एक लक्षात ठेवा, तर कधी लागणार आहे तो पण पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कडाप यावर्षी कमी जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा, ठीक आहे। त्याचं जे कारण आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे या ठिकाणी जागा जास्त आहे, 887 जागा आहे। एका 10च्या तरी रेशोने जर आपण पकडलं तर जवळपास या ठिकाणी 9000च्या आसपास पूर्ण या ठिकाणी पास केले जातात। 10चा जर रेशोने भेटला, एकाच 15चा रेशोने जर भेटला तर पहा विद्यार्थी मित्रांनो जवळपास 13-14 हजाराच्या आसपास या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी पास केले जाणार आहे। जास्त जर विद्यार्थी पास केले तर कडापवर नक्की या ठिकाणी आपल्याला असर पाहायला भेटणार आहे। आणि दुसरी गोष्ट जे विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आयोगानं परीक्षेला या ठिकाणी चुकीचे प्रश्न टाकले होते, जे की आयोगामार्फत त्या ठिकाणी चुकीचे प्रश्न त्यांनी टाकले होते। त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचे या ठिकाणी जे काही चुकीचे प्रश्न आयोगाने टाकले होते ते मुलांचे या ठिकाणी चुकलेले आहे। एक लक्षात ठेवा, हे सुद्धा या ठिकाणी कारण आहे कडाप कमी जाण्याचं। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यातच काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी होणार आहे, काही विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे, ठीक आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो कडाप आपल्याला कमी जास्त आपल्याला पाहायला भेटणार आहे। कडाप जो आहे शिपाई हमाल फरादचा हा कमी पाहायला भेटणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद याचा जे रिझल्ट अजूनही या ठिकाणी लागला नाही आहे। तर कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा कडाप सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना मार्क किती वाढणार आहे, कोणाचे किती मार्क वाढणार आहे ते तुम्हाला सांगतो। तर बघा या ठिकाणी प्रश्नांमधील बदल, सुधारित उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्न रद्द डिलीट करण्यात आलेले आहेत, तर काहींचे एकापेक्षा जास्त पर्यायी बरोबर मल्टिपल करेक्ट आन्सर म्हणून देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आता पहा मार्क कोणाचे वाढणार आहे,
तर बा तुमच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न रद्द झाले असतील त्याचे गुण सर्व उमेदवारांना फुल मार्क्स मिळतात किंवा ते प्रश्न एकूण गुणांमधून वजा केले जातात। जर तुम्ही आक्षेप घेतलेला प्रश्न बरोबर ठरला असेल तर तुमचे 1 ते 3 मार्क वाढू शकतात। मात्र हे संपूर्णपणे रद्द झालेल्या प्रश्नांच्या संख्येवर अवलंबून असते आणि गुण कमी होणे, आता कोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी होणार आहे तर पहा विद्यार्थी मिळवणं, जर समजा जर आधीच्या आन्सर कीनुसार तुमचा एखादा प्रश्न बरोबर होता पण बोर्डाने अंतिम आन्सर कीमध्ये त्याचे उत्तर बदलले असेल तर तुमचे मार्क्स कमी देखील होऊ शकते, लक्षात ठेवा। ठीक, अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळून आपले मार्क या ठिकाणी वाढणार आहे, लक्षात ठेवा। आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाईचा कडाप किती जाणार आहे तर पहा शिपाईचा जो कडाप आहे हा 30 पैकी 19 ते 23च्या दरम्यान आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन आहे। 19 ते 23च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढं काही कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा हमालचा कडाप किती जाणार आहे तर पहा हमालचा जो पेपर आहे हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी जो कडाप जाणार आहे 19 ते 24च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। 19 ते 24च्या दरम्यानसाठी कडाप फसणार आहे, लक्षात ठेवा। एवढं काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे काही या ठिकाणी फराजचं पद आहे, फराजचा जो पेपर हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी जो कडाप जाणार हा 19 ते 24च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन असणार आहे, याच्यातच आपला एवढा काही कडाप या ठिकाणी फसणार आहे। तर बघा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराजचा जो कडाप आहे 19 ते 23च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन असणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एवढं काही कडाप या ठिकाणी जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून रिझल्ट लागला म्हणजे लागलो आपण अशातली गोष्ट नाही, आणखीन सुद्धा तुमची प्रक्रिया असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचा लिस्टमध्ये नाव आलं, जे पण विद्यार्थी पेपर पास झाले तर त्यांच्यासाठी आणखीन प्रक्रिया असणार आहे। 10 मार्कासाठी आपली शारीरिक क्षमता चाचणी घेतल्या जाणार, आपली शारीरिक क्षमता चाचणी आपली ज्या विद्यार्थी मिळवणं घेतल्या जाणार आहे आणि नॉर्मली आपली शारीरिक क्षमता चाचणी राहते, एकदम हार्ड नसते, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर 10 मार्कासाठी ही शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे। त्यानंतर 10 मार्कासाठी आपली मुलाखत असणार आहे। मुलाखतीमध्ये जे विद्यार्थी म्हणून आपल्या अवतीभोवतीचेच प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे। नॉर्मली मुलाखत राहते, लक्षात ठेवा। आपले जे काही अवतीभोवतीचे किंवा आपल्या जवळपासचे जे काही आहे तर त्याच्या रिलेटेडच आपल्याला या ठिकाणी मुलाखतमध्ये विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे पुढची प्रक्रिया आणि 50 पैकी निवड प्रक्रिया असणार आहे। 30 मार्काचा पेपर, 10 मार्काचा शारीरिक क्षमता चाचणी, 10 मार्काचा मुलाखत आणि 50 पैकी मेरिट या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, अशा प्रकारे आहे। तर आता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा रिझल्ट कधी लागणार आहे असे विद्यार्थ्यांच्या कमेंट होते। तर याच्या अगोदर मी तुम्हाला लिपिकचा पण रिझल्ट सांगितला होता कोणत्या तारखेला लागणार आहे, त्या तारखेलाच लागला। आणि तुम्हाला मी चालकचा पण कडाप सांगितला होता, चालकचा पण कडाप तेव्हाच या ठिकाणी लागला, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपला जो अंदाज आहे हा कुठं ना कुठे या ठिकाणी लागतो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराजचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कडाप कधीपर्यंत लागणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा रिझल्ट जो लागणार आहे हा जे विद्यार्थी म्हणून आपल्याला रिझल्ट या ठिकाणी 20 जुलैच्या अंदर आपल्याला पाहायला भेटणार आहे। लवकरच या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे, कारण की त्यांची पूर्ण आता प्रक्रिया झालेली आहे। त्यांचा या ठिकाणी कडाप लावण्याची प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे। फक्त आता वेबसाईटवर जे विद्यार्थी मिळवणं लिस्ट या ठिकाणी टाकायची बाकी आहे, कडाप लावायचा बाकी आहे, त्यामुळे प्रक्रिया चालू आहे। तर 20 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। 20 जुलैच्या अंदर या ठिकाणी कडाप लागणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहा। आजच्यासाठी तसं आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय।